नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा मोठ्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। पुरंदरमध्ये महायुतीचे नेते एकवटले, विजय शिवतारे आणि जय पवारांचा संयुक्त दौरा, दोघांकडून घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील 25 गावातील नागरिकांसोबत सुनेत्रा पवारांचा एकत्रित संवाद, महायुतीला खंबीरपणे साथ द्या, सुनेत्रा पवारांचं आवाहन। सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंनी विडी कामगारांशी संवाद साधलाय। मुद्द्याचं बोला या अभियानाअंतर्गत विडी कामगारांशी संवाद। बुलढाण्याच्या खामगावात रविकांत तुपकरांची रेकॉर्ड ब्रेक रॅली, रजतनगरीमध्ये तुपकरांच्या पानाचा आवाज घुमलाय, रॅलीमध्ये हजारोंचा समुदाय एकवटला। हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न, आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात सभा। नांदेडच्या जांब येथील सभेनंतर मराठा आंदोलकांकडून वंचितच्या उमेदवाराची अडवणूक, आंदोलकांकडून आता 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देखील देण्यात आल्या। प्रत्येक मतदाराकडे 1 रुपयाची मदत मागून निवडणुकीचा अनोखा प्रचार, वर्ध्याचे अपक्ष उमेदवार डॉक्टर उमेश वावरे यांच्या अनोख्या प्रचाराची चर्चा आहे। नाशिक शहरात शांतिगिरी महाराजांकडून शक्ती प्रदर्शन बाईक रॅलीत भक्त व परिवाराचा सहभाग, शांतिगिरी महाराजांकडून 100% मतदान करण्याचं आवाहन। उमेदवारीची प्रतीक्षा जास्त दिवस करणं योग्य नाही, नाशिकच्या जागेवर इच्छुक अजय बोरस्तेंची प्रतिक्रिया आहे। नाशिकच्या जागेसंदर्भात शिंदेंची आजच भेट घेणार, अजय बोरस्ते यांची माहिती। अहमदनगर दक्षिणची निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी, मला थांबवण्यासाठी धनशक्तीचे खूप प्रयत्न सुरू आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका। शरद पवारांचं वक्तव्य म्हणजे हास्यास्पद विनोद, जनतेनं हे विनोद ऐकावेत आणि सोडून द्यावेत, शरद पवारांनी उद्योगासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुजय विखेंची टीका। सिंधुदुर्गमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी प्रचार यंत्रणा हाताळण्यासाठी आणलेल्या व्हॅनिटी व्हॅनचा शुभारंभ केलाय, नारायण राणेंच्या हस्ते फोडण्यात आलाय नारळ। महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकरांसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंकडून प्रचार, जानकरांच्या प्रचारार्थ सेलूमध्ये दानवेंची सभा, नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग। बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीकडून प्रचाराला जोरदार सुरुवात, रस्त्यावर प्रचाराऐवजी दारोदारी जाऊन प्रचार करण्याचा वंचितचा प्रयत्न आहे आणि वसंतराव मगर बुलढाण्यामध्ये वंचितचे उमेदवार आहेत। वर्ध्याच्या इंदिरानगर परिसरात महाविकास आघाडीच्या अमर काळेंच्या प्रचारार्थ रॅली, सभेला सुनील केदारांसह नितेश कराड यांची उपस्थिती। अमरावतीत वंचितच्या जिल्हाध्यक्षांचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय, आम्ही महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडेंच्या सोबत राहू, वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांचं वक्तव्य। कल्याणच्या अहिल्याबाई चौकामध्ये ठाकरे गटाकडून बॅनरबाजी, राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यावर व्यंगचित्र काढत लावण्यात आलेत बॅनर, राज ठाकरेंचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उल्लेख। पुण्याच्या वाघोलीमध्ये सकल जैन संघाच्या वतीनं महावीर जयंतीनिमित्त भव्य पदयात्रेचं आयोजन, पदयात्रेमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा सहभाग। बारामतीमध्ये महावीर स्वामी जयंती जन्मदिवस महोत्सव कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंची उपस्थिती, जन्मदिवस महोत्सवाला मोठ्या प्रमाणात जैन बांधवांची उपस्थिती। जळगावच्या नेरीमध्ये कार्यकर्त्यांच्या मुलाच्या लग्नाला शरद पवारांची हजेरी, शरद पवारांकडून वधूवराला आशीर्वाद। कराडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक। कराडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी कराड तालुका रयत संघटनेचा कार्यकर्ता मेळावा, मेळाव्याला उदयसिंह पाटील उंडाळकर यांची देखील उपस्थिती। उदयनराजेंकडून कराडमधील मोदींच्या सभास्थळाची पाहणी, मोदींची कराडमध्ये 30 एप्रिलला सभा। पुण्यात नरेंद्र मोदींची 29 एप्रिलला सभा, महायुतीच्या उमेदवारांसाठी SP कॉलेजच्या मैदानावर सभेचं आयोजन, शिंदे फडणवीस अजितदादा उपस्थित राहतील। यवतमाळ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा आता समनक जनता पार्टीच्या अनिल राठोड यांना पाठिंबा आहे, आगामी निवडणुकीमध्ये विजयी होणार, राठोड यांच्याकडून विश्वास व्यक्त। नांदेडमध्ये शिवा संघटना आणि सेवादल पार्टीचा महाविकास आघाडीला पाठिंबा, आमची लढाई भाजपच्या विरोधात, शिवा संघटनेचे मनोहर धोंडे यांची प्रतिक्रिया।
नांदेडमध्ये भारतीय प्रज्ञा सुराज्य पक्षाच्या उमेदवार रुक्मिणीबाई गीतेंचा प्रचार सुरू. शहरातील विविध भागामध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. बॅनरवर माझा फोटो आणि नाव वापरू नये, पवारगडाच्या हर्षवर्धन देशमुखांचे आमदार देवेंद्र भुयार यांना पत्र. देवेंद्र भुयारांच्या राजकीय भूमिकेशी माझा कोणताही संबंध नाही, पत्रात उल्लेख. चाळीसगावच्या बहाळ कमळूड या गावामध्ये महायुतीचा गट मेळावा संपन्न. भाजप उमेदवार श्वेता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. परभणीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव ग्रामस्थांसोबत भजनामध्ये तल्लीन. प्रचारादरम्यान संजय जाधव भजन कीर्तनात दंग. हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची कॉर्नर सभा संपन्न. औंढा नागनाथ परिसरात संपर्क प्रमुख बबनराव थोरातांच्या नेतृत्वात सभा पार पडली. परभणीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला तापमानाचा फटका. तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर जात असल्यानं उमेदवारांकडून रात्री उशिरापर्यंत प्रचार. साताऱ्याच्या मोती चौकात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलद प्रतिसाद पथकाचं मॉक ड्रिल प्रात्यक्षिक. केंद्रीय जलद प्रतिसाद पथकाकडून 7 दिवसांचं प्रशिक्षण. गोंदियात 6,02,232 मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं आकडेवारीतून समोर. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उदासीनता. भंडाराच्या पलाडीमधील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या ईव्हीएम मशीन. स्ट्रॉंग रूमच्या त्रिस्तरीय सुरक्षा तैनात त्या ठिकाणी करण्यात आली आणि 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अकोला शहरात मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारलाय. निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाबाबत जनजागृतीसाठी स्वीपचा उपक्रम. वाशिमच्या मनोरा तालुक्यातील बेलोरो गावकऱ्यांचा आता मतदानावर बहिष्कार आहे. खोराडी नदीला संरक्षण भिंत बांधण्याची गावकऱ्यांची मागणी. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत गावकरी भूमिकेवर ठाम. वर्धा जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ. जिल्ह्यातील तापमान 42.5 डिग्री सेल्सिअसवर आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागपूरच्या परवारपुरामध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा. शोभायात्रेमध्ये जैन बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. बीडच्या आष्टीमध्ये महावीर जयंती निमित्त मिरवणूक. विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन. बीडमध्ये बारस यात्रेनिमित्त शेंडीनं गाडे ओढून नवस फेडण्याची परंपरा. मोठ्या संख्येनं भाविकांनी फेडलाय नवस, तर 5 विहिरींचं पाणी आणून महादेव संस्थानच्या पायरीवर जलाभिषेक. गोंदिया, चंद्रपूर आणि नागपुरातील सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश देऊनही प्रशासनाची चालढकल. उच्च न्यायालयानं फटकारलं तरी पक्षप्रेमींमध्ये मोठा मात्र नाराजी आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर इथं रंगली कुस्त्यांची दंगल. परिसरात मल्लांचा सहभाग. सोमेश्वर देवस्थान ट्रस्टकडून 3.5 लाखांच्या बक्षिसाचं वितरण. नांदेडच्या किनाळामधील महादेव यात्रेनिमित्त 5,000 रुपयांच्या इनामी कुस्तीचं आयोजन. यावेळी विजेत्यांना पैलवानांना चेअरमन भोसले आणि ग्रामस्थांकडून बक्षिसांचं वाटप. मुसळधार पावसामुळे तुळजाभवानी मंदिरात पाणी. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल. धाराशिव जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा. धाराशिव, उमरगा, कळंब, तुळजापूर या भागामध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचे कृषी विभागाला नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश. पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा बागांचं अतोनात नुकसान, तर वीज अंगावर पडल्यानं 13 जनावरं आणि 2 व्यक्तींचा मृत्यू. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. पावसाच्या सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. धाराशिवमध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागामध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांची पाहणी. शेतीच्या बांधावर जाऊन जगजितसिंहांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. बीडच्या पाटोदामध्ये अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या मालेगावातील पांगरी नवघरे परिसरात सुरळीत विद्युत पुरवठा नाही. विजेअभावी शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली. 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार. मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद राहणार. जिल्हा प्रशासनाच्या सूचना आहेत.
नोंदणीविना हापूस नाव वापरणाऱ्या उद्योजकांविरोधात खटला दाखल. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई. कोकण हापूस उत्पादक आणि हापूस विक्रेते सहकारी संस्थेकडून खटला दाखल. परभणीच्या पाथरीत वाळू माफियांची मुजोरी. महसूल पथकात सोबत वाद घालत अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पळवला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी चिमूर परिसरातून अवैध रेती उपसा वाहतूक. कोट्यवधी रुपयांच्या रेतीची नागपूरसह पूर्व विदर्भात तस्करी. स्थानिकांकडून कारवाईची मागणी. नाशिकच्या येवले नगरपालिकेची रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाईमुळे पान टपरीधारक संतप्त आहेत. प्रशासनाकडे पुनर्वसनाची मागणी होते. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये महिलेची 4 वर्षीय चिमुकल्यासह आत्महत्या. मानसिक आजारानं त्रस्त असल्यानं महिलेनं घेतलाय टोकाचा निर्णय. डोंबिवलीत जागतिक पुस्तक दिनानिमित्त साकारले बुक स्ट्रीट. पुस्तकांपासून तयार केलेली आय लव्ह बुक्स ही प्रतिकृती यंदाच्या बुक स्ट्रीटचं आकर्षण आहे आणि पहाटेपासूनच वाचकांची गर्दी झाली आहे. पुण्याच्या भोरमधील उतरवली जिल्हा परिषद शाळेत पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्वतयारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि मुलांची शाळेबद्दलची भीती घालवण्याच्या हेतूनं हा मेळावा आयोजित करण्यात आला.